बैठक झाली, बैठकीमध्ये काय चर्चा झाली? माननीय मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट आज घेतली। विशेषतः कोकणामध्ये चक्रीवादळानंतरची जी परिस्थिती तयार झाली, सर्वात पहिल्यांदा आमचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तिथे जाऊन भेट दिली। त्यांच्यासोबत आमचे रवींद्र चव्हाण, अनेक आमदार, असे सगळे लोक त्या ठिकाणी होते आणि त्यानंतर मी देखील 2 दिवसाचा दौरा त्या ठिकाणी केला। खरं म्हणजे माझ्या दौऱ्यातलं जे सत्य माझ्या समोर आलं ते मी माननीय उद्धवजींच्या समोर ठेवलेलं आहे। 1 रुपयाची देखील मदत अद्यापपर्यंत कोणालाही मिळालेली नाही। सरकारचं अस्तित्व कुठेही ग्राउंडवर दिसत नाही। लोकांना बस स्टँडमध्ये निवारा म्हणून, शेड म्हणून ठेवण्यात आलेला आहे। काहींना शाळांमध्ये कोंबून ठेवण्यात आलेलं आहे। जेवणाची व्यवस्था नाही, सोशल डिस्टन्सिंग नाही। हे सगळं विदारक चित्र हे माननीय उद्धवजींच्या समोर आम्ही मांडलेलं आहे। विशेषतः या ठिकाणी लोकांना तात्काळ कॅशमध्ये पैसे मिळाले पाहिजेत। लोकांना केरोसिन मिळत नाही ते मिळालं पाहिजे। जे घरावरचे पत्रे आहेत त्याचा काळा बाजार चालला आहे, तो काळा बाजार तात्काळ बंद झाला पाहिजे आणि लोकांना ते उपलब्ध करून दिले पाहिजेत। त्यासोबत इलेक्ट्रिसिटीचं रेस्टोरेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्यांना आम्ही विनंती केली आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातनं टीम्स पूल करा, मटेरियल पूल करा आणि पहिल्यांदा इलेक्ट्रिसिटी कशी रिस्टोर करता येईल पिण्याच्या पाण्याकरता आणि इतर गोष्टींकरता याच्या संदर्भात विचार करा, ही देखील मागणी आम्ही केलेली आहे। मासेमारी करणारे जे आमचे मच्छीमार बंधू आहेत यांचा डिझेलचा परतावा जर तत्काळ परत केला तर काही पैसे त्यांच्या खिशामध्ये हे निश्चितपणे त्यातनं येतील। थेट मदत आणि डिझेलच्या परताव्यामुळे काही सस्टेनन्स त्यांना मिळेल आणि लॉंग टर्म म्हणून त्यांच्या बोटींचं मोठं नुकसान झालेलं आहे। लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये त्याला लागणार आहे। साध्या बोटींच्या ताडपत्रीकरता 25,000 रुपयाचा खर्च आहे आणि यावर्षी 3 वादळं आणि लॉकडाऊन यामुळे ते समुद्रात जाऊ शकले नाहीत। त्यामुळे त्यांचं घेतलेलं सगळं कर्ज माफ करावं आणि त्यांना मदत करावी। लॉंग टर्मची मदत त्यांना कशी करता येईल याचा विचार करावा, ही देखील विनंती त्यांना केली आहे। आणि त्यांच्या धंद्यावर आज प्रशासनाने आणि जो काही LED लाईट आहे त्याच्या फिशिंगमुळे जो मत्स्य दुष्काळ तयार झाला आहे, काल आम्हाला त्या ठिकाणी तक्रार मिळाली की संगनमताने पारंपरिक मच्छीमाराच्या क्षेत्रातही LED येऊन राहिला आहे, तर त्याची माहिती ही आम्ही माननीय उद्धवजींना दिलेली आहे। यासोबत जे छोटे स्टॉलधारक आहेत यांच्याकरता कुठलीही मदत करण्यात आलेली नाही, त्यामुळे त्यांना मदत करावी लागेल। कारण सगळ्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात हे छोटे छोटे दुकान, छोटे स्टॉलवाले आहेत। जसं आपण मागच्या वेळेस 50,000 रुपये किंवा 75% त्यांच्या नुकसानीचा मुआवजा आपण दिला होता, तसं त्यांना मदत केली पाहिजे, ही देखील मागणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे। यासोबत विशेषतः पर्यटन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, तर पर्यटन 2 प्रकारचं आहे। एक जे निवास आणि न्याहारी अशी योजना जी MTDCच्या माध्यमातून त्यांना मदत केली पाहिजे। त्यांची जी काही कर्ज असतील ती माफ करून त्यांना कसं उभं करता येईल असा प्रयत्न केला पाहिजे। आणि त्याचसोबत जे मोठे पर्यटन उद्योगातले लोक आहेत यांचंही कर्ज जे आहे ते त्या ठिकाणी रिशेड्यूल करून त्यांना इंटरेस्ट सबसिडी देऊन आणि त्यांची घरपट्टी जी आहे त्यांच्याकडनं जे काही NSS वसूल होतो आहे हा पूर्णपणे स्थगित केला पाहिजे, अशा प्रकारची विनंती देखील आम्ही केली आहे। विशेषतः शेतकऱ्यांच्या संदर्भात ज्यांचे वाडीमधले झाडं उन्मळून पडले आहेत, 50,000 रुपये हेक्टरी ही जी काही मदत आहे ही अतिशय तोकडी मदत आहे। याचं कारण त्या ठिकाणी लोकांचं होल्डिंग 5 गुंठे, 10 गुंठे, अर्धा एकर असं होल्डिंग आहे आणि 500 रुपये प्रति गुंठा म्हणजे 2,500 रुपये, 5,000 रुपये, 10,000 रुपये मिळणार आहे। पिकाचं नुकसान झालं, फळ पिकाचं नुकसान झालं तर पुढच्या वर्षी पुन्हा पीक येतं। झाडं जर उन्मळून पडली तर पुढच्या 10 वर्ष कुठलंही उत्पन्न मिळणार नाही आहे। त्यामुळे 2 मागण्या आम्ही केलेल्या आहेत। एक तर त्यांचं सगळं कर्ज आपण माफ केलं पाहिजे आणि लॉंग टर्मचं कर्ज त्यांना कसं देता येईल याचा विचार आपल्याला केला पाहिजे।
100% अनुदानातून फळ पिकांची योजना आपण त्या ठिकाणी लागू केली पाहिजे की ज्या माध्यमातून पुन्हा एकदा त्या ठिकाणी सगळे हे जे काही बागा नष्ट झालेल्या आहेत त्या लावता येतील आणि या अनुदानामुळे त्या सस्टेन देखील करता येतील। यासोबत जी काही झाडं पडली आहेत ती साफ करणं तिथलं अत्यंत आवश्यक आहे आणि या संदर्भात आत्ता जे काही आपण मदतीचे पैसे दिलेत त्यापेक्षा जास्त पैसे बागांचं त्या ठिकाणी जे झाडं पडल्यात ते साफ करण्याकरता लागणार आहेत आणि तिथला कचरा जर पडून राहिला आणि पाऊस आला तर मोठ्या प्रमाणात रोगराई त्या ठिकाणी पसरणार आहे आणि म्हणून त्याही संदर्भात मी विनंती केली आहे की रोजगार हमीतनं याला पूर्णपणे मदत करावी आणि विशेषतः वन विभागाकडे कटर्स आहेत, वन विभागातनं रेग्युलर रोजगार हमीची कामं चालतात त्यामुळे त्यांना जर ही कारवाई करायला आपण दिलं तर त्यातनं तात्काळ शेतकऱ्यांवरचा भार कमी करून आणि हे जे सगळं पडलेलं आहे ते आपल्याला बाहेर काढता येईल। यासोबत अनेक छोट्या छोट्या मागण्या देखील ज्या लोकांच्या त्या ठिकाणी आल्या, विजेच्या संदर्भात आम्ही त्यांना माहिती ही दिली आहे की रिस्टोरेशन हळू तर होतच आहे पण लोकांनी आम्हाला तक्रारी दिल्या, पोल लावण्याकरता पैसे मागितले जातात, जिथे लाईन लावलेली आहे त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल कनेक्शन घेण्याकरता पैसे मागितले जातात आणि म्हणून त्याही संदर्भात तात्काळ कडक आदेश काढले पाहिजेत किंवा या ज्या शीट्स आहेत याची जी काळाबाजारी चाललेली आहे आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही तात्काळ 3-4 कंपन्यांशी करार करून किंवा त्यांना सांगून मटेरियल उपलब्ध करून द्या, त्यांचा MRP घोषित करा आणि त्यातनं लोकांना काळाबाजारातनं त्या शीट्स घ्याव्या लागणार नाहीत हा प्रयत्न करा। 2-3 गोष्टी अजून आम्ही सांगितल्या आहेत। ज्या लोकांची घरं पडली आहेत आता केवळ 1.5 लाख रुपये आपण देतोय पण मागच्या वेळेस आपण जो GR काढला होता त्यात 2.5 लाख आणि 3.5 लाख रुपये आपण देत होतो त्यामुळे ते वाढवले पाहिजेत आणि त्यासोबत ज्याप्रमाणे मागच्या वेळी आपण निर्णय केला होता 1 वर्ष त्यांना घराच्या करता बाहेर राहावं लागेल म्हणून त्यांना घराचं भाडं मिळालं पाहिजे। आपण 34,000 आणि 26,000 रुपये भाडं देण्याचा निर्णय केला होता, तशा प्रकारचं भाडं देण्याचा निर्णय देखील हा शासनाने करावा। अनेक या बाबी सांगत असताना एक गोष्ट अजून मी त्यांना विनंती केली आहे, केंद्र सरकारने जे आत्मनिर्भर पॅकेज आणलेलं आहे या आत्मनिर्भर पॅकेजच्या अंतर्गत फळबागांकरता आणि मासेमारीकरता अनेक योजना आहेत, त्या प्रामुख्यानं कोकणात कशा आपल्याला लागू करता येतील याचाही विचार हा राज्य सरकारने केला पाहिजे अशा प्रकारची विनंती देखील त्यांना केली आहे। सगळं मागण्यांचं निवेदन आम्ही दिलेलं आहे, काही वस्तुस्थिती जी इथे लिहिता येत नाही अशी देखील त्यांना सांगितलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी याच्यावर सकारात्मक आम्ही विचार करू अशा प्रकारे सांगितलेलं आहे। मला अपेक्षा आहे की कोकण पुन्हा उभं करण्याकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सरकार निर्णय करेल आणि आता 11-12 दिवस झाले जमिनीवर जे सरकारचं अस्तित्व दिसत नाही आहे ते अस्तित्व दिसण्याकरता काही ना काही कारवाई सरकार करेल। कोकण में चक्रवात के कारण जिस प्रकार का नुकसान हुआ, मैंने 2 दिन का वहां पर टूर किया, हमारे साथी सारे नेता साथ में थे और वहां की जो परिस्थिति है उसका निवेदन हमने माननीय मुख्यमंत्री जी को दिया है। विशेष रूप से वहां पर जो हॉर्टिकल्चर का काम चलता है, नारियल हो, सुपारी हो, आम हो, इसमें बहुत ज़्यादा नुकसान हुआ है। वहाँ पर बड़े पैमाने पर झाड़ जो है वो गिरे हैं और इसके कारण सरकार ने जो मदद की है वो बहुत कम है। छोटे किसान को 2,500 रुपये 5,000 रुपये से ज़्यादा वो मदद मिलने वाली नहीं, उससे ज़्यादा उसको सफाई करने के लिए पैसा लगने वाला है। इसलिए हमने उनको ये कहा है कि आप इस मदद का जो सिस्टम है उसको बदलिए और उनके झाड़ का नुकसान आप दीजिए, उनका कर्जा आप माफ़ कर दीजिए। इस प्रकार की मांग हमने की हुई है। इसके साथ साथ वहाँ पर जो मच्छीमार लोग हैं उनके लिए भी हमने मांग की है कि उनका भी कर्जा माफ़ किया जाए, क्योंकि उनकी जो वोट है उसको ठीक करने के लिए कम से कम 1 लाख रुपया 1.5 लाख रुपया उनको लगेगा, तो उसमें भी उनको मदद की जाए। जो छोटे स्टॉल वाले हैं उनको भी मदद की मांग हमने की है। और कोकण में सबसे ज़्यादा हम जानते हैं टूरिज़्म है और ये टूरिज़्म को बहुत बड़ा नुकसान हुआ है, उसको भी रिस्टोर करने के लिए कई मांगे हमने रखी हुई है। एक चीज़ हमने उनके ध्यान में लाकर दी, आज 10-11 दिन हुए, एक नया पैसा भी लोगों को नहीं मिला है, कोई भी मदद नहीं मिली है, वहाँ की बिजली भी अभी तक रिस्टोर नहीं हो पाई है। इसलिए हमने उनको ये निवेदन किया है कि तुरंत बिजली रिस्टोर की जाए और
बिजली अभी जो है रिस्टोर हो रही है, वहाँ पर भी लोगों को पैसा मांगा जा रहा है, भ्रष्टाचार उसमें चल रहा है, उसको तुरंत समाप्त किया जाए, सरकार का अस्तित्व जमीन पर दिखे, ये हमने मांग माननीय मुख्यमंत्री जी से की है। क्या कलकत्ता जितना ही डिवास्टेशन हुआ है, आप जाके आए वहाँ पे, बंगाल में जो डिवास्टेशन हुआ था, क्या उसी धरती पे डिवास्टेशन? देखिए, बंगाल में मुझे फर्स्ट हैंड इन्फॉर्मेशन नहीं है, लेकिन यहाँ का डिवास्टेशन बहुत बड़ा है। अब डिवास्टेशन का कंपैरिजन करना तो कठिन है, पर ये बड़ा है। मुझे ऐसा लगता है कि जरूर इसमें मदद करनी चाहिए। सीएम साहब ने क्या कहा आपसे कि अश्योरेंस दिया है मदद करने का? पॅकेज जाहीर करावं जसं पश्चिम बंगालमध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे. केंद्र सरकारच्या संदर्भात देखील आपल्याला माहिती आहे की आम्ही तात्काळ केंद्र सरकारच्या आपले जे मंत्री आहेत त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केली. त्यांनी तात्काळ एक टीम देखील त्याची गठीत केलेली आहे. केंद्र सरकारने एसडीआरएफचे पैसे आपल्याला ऑलरेडी दिले असतात, त्यातनं आपल्याला पैसे द्यावे लागतात. त्यानंतर आपण जे ज्ञापन पाठवतो की आमचं काय काय नुकसान झालं आहे, त्याच्या आधारावर केंद्र सरकार आपल्याला पैसे देत असतं. आणि ते देखील केंद्र सरकारने घोषित केलं आहे की जेवढ्या लवकर आम्हाला ज्ञापन येईल तेवढा लवकर आम्ही मदत करू. आम्ही देखील केंद्र सरकारला सातत्याने विनंती करतोय की त्यांनी देखील मदत केली पाहिजे आणि ते करायला तयार आहे. कोरोनाच्या चाचणीचा दर हा 2009 करण्यात आला आहे. मला असं वाटत नाही की हा दर कमी करायला फार वेळ लागला आणि हा दर आणखी कमी व्हायला पाहिजे. नाही, हा दर कमी होण्याचं कारण असं आहे की जवळजवळ 10 दिवसापूर्वी ICMRने स्पेसिफिक पत्र महाराष्ट्राला लिहिलं की कोरोनाच्या चाचणीचे दर हे कमी केले पाहिजेत. अनेक राज्यांनी ते केलेले आहेत आणि म्हणून याच्याकरता तुम्ही एक निगोसिएशन कमिटी तयार करून त्या कमिटीच्या माध्यमातून किंवा टेंडर पद्धतीतनं या ठिकाणी हे दर कमी करावेत. त्यानंतर आज हे कमी दर झालेले आहेत. 2200 रुपयाचा दर हा झालेला आहे. मला असं वाटतं अजून कमी केला जाऊ शकतो आणि त्या संदर्भात अजून कारवाई सरकारने करावी. फडणवीस साहेब, अलीकडच्या काळात मुंबईतले कोरोनाबाधितांचे आकडे कमी होताना दिसत आहेत. अचानक एक आकडे कमी होण्यामागचं कारण काय दिसते? खरंच प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी करते की आकडे काही लपवले? पहिली गोष्ट तर अशी आहे की या ठिकाणी मुंबईमध्ये आकडे कमी आहेत असं म्हणताच येणार नाही, कारण रोज 1300, 1400, 1500 असे आकडे येत आहेत. पण त्याचसोबत मुंबईमध्ये टेस्टिंग आपण लिमिटेड केलं आहे. तुम्ही बघा, रोजच्या टेस्ट तेवढ्या आणि रोजचे आकडे तेवढेच आहेत. आपण जर टेस्टिंग वाढवली तर आकडे देखील जास्त येतील हे माहिती असल्यामुळे आज मुंबईमध्ये आपली 12,000ची कॅपॅसिटी आहे. 4,000चं टेस्टिंग आपण करतोय. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता आपली कॅपॅसिटी 38,000ची आहे आणि 38,000च्या तुलनेमध्ये केवळ 14,000चं टेस्टिंग आम्ही रोज करतोय. म्हणजे अर्धीही कॅपॅसिटी आम्ही वापरत नाही आहोत. मला असं वाटतं की अशा प्रकारे कमी टेस्टिंग करून कमी आकडे आणून आम्ही कोरोनावर कधीच विजय मिळवू शकणार नाही. सर, 1 लाख से ऊपर आंकड़ा चला गया है. ये टेस्ट को लेकर हिंदी में जानना चाहूँगा, क्या कह रहे हैं? इस तरह से कई सारे काम है, उससे बाहर कई घंटों तक ये सब पड़े रहते हैं. इस तरह की बातें सामने आ रही है. देखिए, सबसे महत्व की बात यह है कि आज मुंबई में टेस्टिंग हमने बहुत कम कर दिया है. कुल मिलाकर महाराष्ट्र में हमारे पास 38,000 हर दिन टेस्टिंग की सुविधा है. हम 14,000 टेस्टिंग करते हैं. मुंबई में 12,000 की सुविधा हमारे पास है. हम 4,000 टेस्टिंग करते हैं और 4,000 में भी एवरेज 1200, 1300, 1400, कभी 1500 लोग पॉजिटिव वहाँ पर आ रहे हैं. इसका मतलब यह है कि जो हमारे यहाँ पर कोरोना का प्रादुर्भाव है वो बहुत बड़ा है, लेकिन हम लोग कम टेस्टिंग करके उसके नंबर्स को कम रखने की कोशिश कर रहे हैं. ये मैं ऐसा मानता हूँ कि बिल्कुल गलत है. और उसके साथ साथ जो आपने बात यहाँ पर पूछी है, तो मौत ये बड़े पैमाने पर अभी होती हुई दिखाई पड़ रही है. रोज देश में जितनी मौत होती है उसमें करीब 42-45% मौतें ये अकेले महाराष्ट्र में हो रही है और क्यूमुलेटिवली भी देश की 43% मौत ये महाराष्ट्र में हुई है. और बावजूद इसके अभी भी महाराष्ट्र में मौत का जो आंकड़ा है उसको पूरे तरीके से अकाउंट फॉर मुंबई में किया गया नहीं है. हम सभी लोग जानते हैं कि उसको कोई कमेटियां वगैरह बनाकर कैसे अकाउंट फॉर करना, इसका भी विचार सरकार का चल रहा है. और जिस प्रकार से मैनेजमेंट उसका करना पड़ता है वो मैनेजमेंट नहीं हो पा रहा, इसलिए लाशों का अंबार, लाशों का ढेर पड़ा हुआ दिखाई पड़ता है. सर, कॉस्टिंग को लेके जो कॉस्ट कम किए गए, आपको लगता है देर की गई है सरकार की तरफ से? देखिए, ये कॉस्ट भी जो कम हुई है, ICMR ने एक पत्र महाराष्ट्र को भेजा और उनको कहा कि ये बहुत ज़्यादा कॉस्ट है, इस कॉस्ट को कम कीजिए. उसके लिए आप प्राइस निगोसिएशन कमेटी बनाइए या किसी मैकेनिज्म को लगाकर कॉस्ट को कम कीजिए. तब जाकर अभी ये 2200 रुपये की कॉस्ट हुई है.
मुझे लगता है इससे भी कम कॉस्ट हो सकती है। बट सर एक सवाल है कि बीएमसी का खुद का डेटा बताता है कि आईसीयू बेड्स जो है वो मुंबई में प्राइवेट हो या फिर बीएमसी रन हो या गवर्नमेंट हो, वो 11 से 14 ही अभी जो है खाली है, बाकी सब 98% भरे हुए हैं। ऐसे में सरकार कह रही है कि जून एंड तक जो है वो 500 बेड बनाएंगे, लेकिन हम आंकड़े अगर देखें मुंबई के जो बढ़ रहे हैं तो लोगों को आईसीयू बेड्स की जरूरत है। देखिए, हम लोगों ने इसमें बहुत देरी की है। हम लोग इसी में खुश थे कि हमने कुछ क्वारंटीन सेंटर्स, कुछ आइसोलेशन सेंटर्स बनाए, लेकिन वो सेंटर भी हम पूरे शुरू नहीं कर पाए क्योंकि उन सेंटर्स में कोई भी आईसीयू की व्यवस्था भी नहीं है और वहाँ पर डॉक्टर्स और बाकी जो हमको सपोर्ट स्टाफ लगता है वो सपोर्ट स्टाफ भी वहाँ पर नहीं है। और आज भी जिस प्रमाण में संख्या बढ़ रही है, और केवल संख्या बढ़ रही है इतना ही यहाँ तक सीमित नहीं है। आपने प्राइवेट हॉस्पिटल्स की बात की, आज ही एक प्राइवेट हॉस्पिटल का बिल मैंने देखा जो 12-15 लाख रुपए का है और उसमें हजारों रुपए पीपी किट्स के लगा दिए, हजारों रुपए N95 मास्क के लगाए, हजारों रुपए टेस्ट के लगा दिए। इस प्रकार से अगर चीजें चलेगी, आम आदमी के लिए मरने के सिवाय कोई दूसरा उपाय नहीं बचेगा। थैंक यू सर।